विकासाच्या कामाची ही आम्ही या ठिकाणी घेतो आहोत. धीरज भैया या माध्यमातून घेत आहेत. आज कव्हेकरजी आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये काम करतायत. आणि मग आम्ही कव्हेकरजी, यशवंतराव पाटील, वैजनाथरावजी, धीरज भैयाचे युवक, महिला, आमच्या कार्यकर्त्या, हे सगळे जर सारे आपण एकत्र आलो तर मला असं वाटतं अतिशयोक्ती नव्हे, पुढच्या माणसाला डिपॉझिट वाचवणं सुद्धा अवघड जाणार आहे. आणि हे करून दाखवा, हे करून दाखवू शकता, ही शक्ती तुमच्या मनामध्ये आहे. पण याच्यासाठी गावागावातले बारीक सारीक मतभेद तुम्हाला बाजूला ठेवावे लागणार आहेत. कार्य आपल्या घरी आहे. कोणी नाराज असेल तर त्याला जाऊन भेटा, त्याची समजूत काढा. सोसायटीचं ग्रामपंचायतचं भांडण आता काढू नकोस बाबा म्हणून त्याला सांगा. त्याही मित्राला आपल्या सोबत घ्या आणि सगळी गावं वनवे काँग्रेसच्या पाठीमागे कशी राहतील, अधिकात अधिक मतानं त्र्यंबक नाना बशे कशा पद्धतीने येतील, याबद्दलचा सगळा प्रयत्न येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये करावा लागणार आहे. समोरचे माणसं हादरून गेली. बघा हे कसे दुटप्पी आहेत. म्हातारी माणसं भेटली की त्याला टाळ मृतक देतात. काही पोरं धार्मिक भेटले त्याला गणपती देतात. काही असेच आवारा पोरं भेटले तर त्याला धाब्याचं कुपन देतात. आणि म्हणून नेमकं तुमचे चित्र काय आहे? तुम्ही भक्ती मार्गाने जाणारे आहात का धाबा संस्कृती निर्माण करणारे आहात? ज्याला जे जमेल ते करून ते मोकळे व्हायला लागलेत. मला चिंता अशी आहे की हे जे धनदांडके लोक आहेत, ज्यांच्याकडं वेगळ्या पद्धतीनं पैसा जमा झालेला आहे, हे माणसं ही पिढी बिघडवायचं काम करतायत. आम्ही तुम्हाला टाळ मृदंग नाही दिले, पण तुमच्या गावाला मंदिर बांधण्याची ताकद आम्ही उसाच्या माध्यमातून निर्माण केली. मंदिर, सभा मंडप बांधण्याची